ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो ठाणे शहरामध्ये पार पडला। यावेळी राघोबा शंकर रोड, चेन्नी कोळीवाडा, भवानी चौक, टेंभी नाका, चंदनवाडी नाका, सिद्धेश्वर तलाव, ज्ञानेश्वर नगर, शंकर मंदिर चौक, लोकमान्य नगर डेपोजवळ, भीमनगर, वर्तकनगर, मानपाडा, मनोरमा नगर इत्यादी भागात या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या रोड शोमध्ये भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावकरे, माजी आमदार रवींद्र फाटक हे सहभागी झाले होते। रोड शो दरम्यान बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ देणार नाही। सर्वसामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। आरोग्य, पाणी, रस्ते आणि पायाभूत सुविधांवरती मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यात येईल। बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत असं सांगत त्यांनी उमेदवारी मागे घेतलेल्या कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन केलंय। ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेवरती महायुतीचाच भगवा फडकवा असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं आहे। धनुष्यबाण आणि समर्थ बटन दाबून या ठिकाणी विजयी करा म्हणून आपल्याला विनंती करायला आलेलो आहे। आणि म्हणून उद्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी विकासाला मत द्या। आमचा अजेंडा विकास लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला विधानसभेत, लोकसभेमध्ये। आता पुन्हा एकदा चमत्कार घडवण्याची संधी महापालिकेत आलेली आहे। आणि म्हणून ठाणे आणि महायुती, ठाणे आणि शिवसेना, ठाणे आणि आनंद दिघे साहेब हे समीकरण गेले अनेक वर्षाचं आहे। आणि म्हणून महायुतीलाच येत्या 15 तारखेला आपण धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबून या चारही लोकांना आपण विजयी करा एवढीच आपल्याला विनंती करतो। आणि ठाण्याच्या विकासासाठी जे जे काय आवश्यक आहे ते सगळं करण्याचं आश्वासन आणि शब्द हा तुमचा एकनाथ शिंदे आपल्याला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।